याचा मागोवा घेतो आहे. MHSकडून सांगितलं की सर्वच कॉलेजेसला आम्ही नोटिफिकेशन पाठवलेलं आहे, पण अजूनही कुठलेही कॉलेज त्यावरती रिप्लाय देत नाही. आमची प्रथम मागणी की हा कोर्स ताबडतोब चालू करावा, कारण हे जेव्हा पास झालं त्यावेळी सर्वच पक्षांनी याला पूर्ण म्हणजे बहुमताने हा पास झाला. कोणीही त्याला ऑब्जेक्शन घेतलं होतं. इनफॅक्ट मी सांगतो की विनोद तावडे साहेब, दीपक सावंत साहेबांनी विधान परिषदेत हा मुद्दा उचलताना सांगितलं होतं की तुम्ही जो पर्टिक्युलर ॲक्ट आहे ड्रग्ज अँड कॉस्मेटिक, त्यातलं 33चा रूल आहे, त्यामधला जो एक्सक्लुडिंग होमिओपॅथी हा शब्द काढण्याचा 2 आणि 3मध्ये, तर ताबडतोब हे सर्व होईल. त्यावेळी तेव्हाचे जे हेल्थ मिनिस्टर होते त्यांनी सांगितलं होतं की जे DP सावंत होते त्यांनी सांगितलं की आम्ही कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमने फार्मॅकोलॉजी लेक्चरर लावू आणि 3 महिन्यात आम्ही हा संपवून टाकू. पण आज वर्ष झालं असताना त्यात काहीही बदल घडत नाही आहे. आम्ही मध्ये सरकारला म्हणजे विनोद सरांना पण भेटलो आम्ही. त्यांनी सांगितलं की आम्हाला की हा प्रश्न गव्हर्नमेंट कॉलेजेसमधून आणणं मुश्किल आहे, कारण वरून MCAचा ॲक्ट येतो. आम्ही प्रायव्हेटमधून आणायचा प्रयत्न करू, त्यासाठी तुम्ही पण प्रयत्न करा, आम्ही पण प्रयत्न करू, असं त्यांनी एक उत्तर असं दिलं होतं. तर आमची आता अपेक्षा आहे की हे घडायला तर पाहिजे, कारण हा प्रश्न फक्त आमचाच नाही आहे, सर्वच जनतेचा आहे जे रुरल, रिमोट किंवा स्लम्समध्ये प्रॅक्टिस करणार आहे. कारण आज भारताची स्थिती अशी आहे, WHO पण आपला जो इंडेक्स आहे हेल्थ इंडेक्स, त्यामध्ये आपण खूपच मागे आहे. जवळपास 119व्या नंबरवर आउट ऑफ 169 कंट्रीज, आणि जवळपास वर्षाला 1 करोड जनतेचं निधन होतं, डेथ जो होतो, आणि 15 लाख मुलं इन्फंट मॉर्टॅलिटी रेट आहे, 60,000 महिला प्रसूतीच्या वेळी निधन पावतात. शिवाय जे आता जे आजार आहेत त्याला आपण MDR, पॉक्स वगैरे म्हणतो, पण त्यातलं प्रमुख MDR आहे मलेरिया, डायरिया आणि रेस्पिरेटरी डिसीज आणि ट्युबरक्लोसिस. हा जवळपास 52 लाख लोक यात मरतात. 22 लाख मुलं आहेत ही डायरियाने मरतात. किती साधा आहे की त्याला फक्त सलाईन लावायचं आहे, दुसरं काहीच द्यायचं नाही. पण ते पण आम्ही लावू शकत नाही. रुरल प्लेसमध्ये किंवा स्लममध्ये आज जर बघितलं, मी मुंबईच्या भांडुप एरियात प्रॅक्टिस करतो, 6 लाख लोकसंख्या आहे, फक्त 15 होमिओपॅथिक डॉक्टर लाख, 15 ॲलोपॅथिक डॉक्टर्स आहे MBBS, आणि लास्ट 15 वर्षात 80 MBBS डॉक्टर आलेले. इनफॅक्ट आम्ही मध्ये 40 गावाला गेलेलो, 2 लाखच्या संख्येमध्ये फक्त 2 MBBS डॉक्टर आणि एक आता वृद्ध झाले ते 75 वर्षाचे, तर आणि बाकीचे 214 ते आयुष डिपार्टमेंटचे. तर ही वास्तवता आहे, आणि या वास्तवतेमध्ये सर्वांनाच लक्ष टाकणं महत्त्वाचं आहे. आपल्याला हा जो डेथ रेट आणणं आणि आमच्या यांना ट्रेनिंग देऊन ह्या सिस्टीममध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण देऊन आणणं हे खूप गरजेचं आहे. आज होमिओपॅथीकडे जे बघण्याचा दृष्टिकोन आहे FDAचा वगैरे, आता मागे अक्कलकोटला आमच्या डॉक्टरवरती रेड टाकली गेली, म्हणजे एकदम त्यांना मॉलेस केलं गेलं. त्यांचे सगळे जे लायबिलिटीज होत्या त्यांची पूर्णपणे म्हणजे जेलमध्ये टाकलं गेलं. हे कायद्याने होत पण नाही, जोपर्यंत केसच नाही लागले आणि सरळ जेलमध्ये टाकले. अशा प्रकारे त्यांना तोत्या डॉक्टर वगैरे असं वर्तमानपत्रात वगैरे ही अशी माहिती यायला लागली. तर आमचं एक आवर्जून मत आहे की ताबडतोब सेंट्रलला जो एक्सक्लुडिंग हा वर्ड काढून द्या आणि इथे फार्मॅकोलॉजी हे चालू केलं पाहिजे. ते त्याबद्दल हे निवेदन आहे. आणि आम्हाला सुनील सरांनी सांगितलं की तुम्ही यांना भेटा, इथून आपण सुरुवात करू. आम्ही सर्वांनाच भेटू, आम्ही सर्व MP MLA वगैरे, आणि हे जे नियोजन आम्ही त्यामध्ये तुमचं मार्गदर्शन महत्त्वाचं, तुमचं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हटलं की यांच्याकडे जा, तर आम्ही तुम्ही जिकडे भोग कराल तिकडे पळायला तयार आहे. हा राज्य सरकारची समृद्ध आहे. बिलकुल राज्य सरकार यातला ड्रग्ज अँड कॉस्मेटिक 33चा जो नियम सांगतो की राज्य सरकार जे आता इनफॅक्ट ड्रग्ज अँड कॉस्मेटिकचा पर्टिक्युलर वर्ड त्यालाही राज्य सरकार सस्पेंड करू शकतं तात्पुरते. जोपर्यंत फार्मॅकोलॉजी सब्जेक्ट येत नाही, सर्वच जण पासआउट होत नाही, तोपर्यंत सरकार त्याला सस्पेंडही करू शकतो. हे नियमात बसणार आहे. आणि हेल्थ हा इश्यू नेहमी राज्य सरकारच्या अधीन असतो. सेंट्रल काउन्सिलचा आपल्याला केंद्रामधून बदलून घेत आहे. सर 1959चा जो ICMS कायदा आहे, त्या कायद्यानुसार हेल्थ ही राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये येणारी गोष्ट आहे. त्यामुळे राज्य सरकार हा एक्सक्लुडिंग वर्ड सस्पेंड करू शकते या होमिओपॅथिक इश्यू एवढा. नाहीतर सर मग मेंबर ऑफ पार्लमेंट पण सर तुम्ही हा इश्यू पार्लमेंटमध्ये पण घेऊ शकत राहा. कारण संपूर्ण भारतात जवळजवळ 3.5 लाख डॉक्टर्स आहोत आम्ही, 3.5 लाख, आणि जवळजवळ सगळ्याच राज्यांमध्ये 80%च्या वर डॉक्टर्स हे ॲलोपॅथीच करतात. आणि आजच्या कंडिशनमध्ये आमचे 288 हे कॉलेजेस आहेत पूर्ण देशामध्ये, 188 कॉलेजेस, आणि ॲलोपॅथीचे कॉलेज 350 आहेत. आणि एवढं सगळं असून आजच्या कंडिशनमध्ये WHO आम्हाला देशाला सांगते की 10.5 लाख डॉक्टर कमी आहे. आज आमचे सगळे डॉक्टर ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद सगळे जर मिळवले तर 11 लाख डॉक्टर होतात. आणि WHO च्या रिकमेंडेशननुसार आजही 11 लाख डॉक्टरांची कमी आहे.
आणि आपण जर MBBS कॉलेज दरवर्षी जर 10 कॉलेज जरी काढली प्रत्येक राज्यात, म्हणजे 100 कॉलेज पर्यंत, तरी आपण पुढच्या 2035 पर्यंत जी गोल्स आहेत ते अचीव्ह नाही करू शकतो. आणि हे असताना जे काही आम्ही मोठमोठ्या एरिया, छोट्या छोट्या गावातल्या एरियात किंवा शहरातल्या स्लम्समध्ये काम करतो, या लोकांना आज अडकाव आणला जातो. म्हणजे आम्ही काम करतोय सर, आम्ही सलाईन लावत नाही असा विषय नाही. आज आम्ही प्रॅक्टिस करतोय, पण त्या प्रॅक्टिसमध्ये काय झालं सर की आमचं डिमॉरलायझेशन होते. ते प्रॅक्टिस आम्ही चांगल्या पद्धतीने करू शकत नाही, आम्ही आमचे सामाजिक कामही करू शकत नाही, कारण आम्हाला कोणाला तरी भीती असते. एक पत्रकार आम्हाला सांगतो तुम्ही तर होमिओपॅथिक डॉक्टर्स आहात, आणि ऍक्च्युली आमची खऱ्या अर्थानं सर फसवणूक होती. आज महाराष्ट्रामध्ये 48 कॉलेज आहेत सर, आणि जर आम्ही जेव्हा सरकारला नोकरी मागतो तेव्हा सरकार नोकरी द्यायला तयार नाही. जेव्हा आम्ही होमिओपॅथीबद्दल काहीतरी सरकारी नोकरी मागतो ती पण द्यायला तयार नाही, तेव्हा आम्हाला RTI मधून उत्तर मिळतं की होमिओपॅथीचं लिस्ट पॉप्युलर पॅथी. मग होमिओपॅथी तर लिस्ट पॉप्युलर पॅथी, सगळ्यात कमी पॉप्युलर पॅथी, कमी लोकप्रिय पॅथी. मग आता एवढी कमी लोकप्रिय पॅथी आहे तर दरवर्षी सर 2 कॉलेज वाढत आहेत. म्हणजे हे खरंच सगळं कॉन्ट्राडिक्टरी आहे. किंवा मग आमची जी फसवणूक झाली, किमान सरकारला असा निर्णय घ्यायचा असं की द्यायचंच नाही, पॅथीवर प्रॅक्टिस करायची, तर तसे निर्णय झाले पाहिजे सर. किमान यापुढे तरी असं झालं पाहिजे की होमिओपॅथिक कॉलेजला घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त होमिओपॅथीच करावी असे कडक नियम तरी झाले पाहिजे. आणि असं झालं तर मग आयुर्वेदिक डॉक्टरांना ज्या पद्धतीने ॲलोपॅथी करता येते तो पण त्याच्यावर पण एक प्रश्न निर्माण होते सर. कारण ते लोक आज गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये पण आहेत, ॲम्ब्युलन्समध्ये आहेत. आज RTOचं जे काही सर्टिफिकेट होतं सर ते पण आम्ही देऊ शकत नाही. ऍक्च्युली आम्ही ऑप्थॅल्मॉलॉजी शिकतो, आमच्या सिलेबसमध्ये ह्या गोष्टी आहेत, तरीही आम्ही शिकू शकत नाही. एक सर्टिफिकेट द्यायला सर आमचं एक सर्टिफिकेट चालत नाही सर, कुठल्याही सुट्टीचे सर्टिफिकेट चालत. जन्ममृत्यू सर्टिफिकेट देऊ शकतो, फिटनेस देऊ शकतो केंद्र सरकारच्या अखत्यारीत, राज्य सरकार का कबूल करत नाही? जन्म आम्हाला कळतो, मृत्यू आम्हाला कळतं, आम्ही डोळे तपासू शकतो, आम्ही छाती तपासू शकतो, हातपाय तपासू शकतो, सिलेबसमध्ये सगळं काही आहे प्रॉपर. ट्रीटमेंटचा भागच नाही सर, यांना नाईट ब्लाइंडनेस आहे का नाही, कलर ब्लाइंडनेस आहे का नाही, की याच्यामध्ये की तुम्हाला कमी ऐकू येतं का नाही, याच्यात ट्रीटमेंट हा पार्टच नाही सर. आणि असं असताना RTOच्या आमच्या ऍक्टमध्ये लिहिलेलं की आम्ही बर्थ सर्टिफिकेट देऊ शकतो, डेथ सर्टिफिकेट देऊ शकतो, इलनेस सर्टिफिकेट देऊ शकतो, या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आता RTO डिपार्टमेंटने महाराष्ट्र शासनाची ही सर्टिफिकेट तुम्हाला देता येणार नाहीत. जर तसं म्हणलं तर कायद्याने फक्त एखादा MS किंवा MS ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट हेच लोक देऊ शकतात. एवढा प्रत्येक बाबतीत अन्याय झालाय सर. दुसरी महत्वाची गोष्ट, एकूण देशामध्ये जेवढी होमिओपॅथिक कॉलेज आहेत त्याची 48, एकूण 188 पैकी 48 कॉलेज महाराष्ट्रात आहे. साध्या जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा होमिओपॅथिक डॉक्टरला 40-50 हजार रुपये पगार आहे. दुर्दैवाने सर आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतात सर्वात जास्त होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज असून एक सुद्धा गव्हर्नमेंट नोकरी नाही, एक सुद्धा नाही, जे गव्हर्नमेंट निश्चितपणाने करू शकतं. आता जी आहे ती NRHM अंडर आली आहे सर. NRHM अंडर आपल्या PSCला आम्हाला सर्रास गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये आता जे NRHMला आमचे डॉक्टर्स काम करतात, सगळे मिळून आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक मिळून 2200 डॉक्टर्स काम करतात. सगळ्यांना गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कंपल्सरी ॲलोपॅथिक करायला लावतात. सगळ्या OPD्या आमचे डॉक्टर बघतात. MBBS डॉक्टर 4 किंवा 5 दिवसातनं एकदा येतात. अशी परिस्थिती आहे सगळी. आणि दुर्दैव असं आहे सर की तो पगार सुद्धा मध्ये फक्त 4000 रुपये होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक डॉक्टरांना पगार होता. आम्ही खूप भांडलो त्याच्याकरता की आज शिपायाला सुद्धा 16,000 पगार आहे. आज गव्हर्नमेंट हॉस्पिटलला आमच्या पार्ल्याला एकमेव होमिओपॅथिक हॉस्पिटल आहे सर, तिथल्या स्वयंपाक्याला पगार आहे 22,000 रुपये आणि होमिओपॅथिक डॉक्टरला 2,500 रुपये पगार आहे. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, मुंबईसारख्या ठिकाणी कसं माणूस डॉक्टर एखादा राहू शकतो? तर एवढे 60,000 डॉक्टर असताना एक सुद्धा सरकारी नोकरी नाही. आणि NRHM मध्ये सर दुर्दैवाने हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे. NRHM कडनं जेवढे फंड्स आज स्टेट गव्हर्नमेंटला येत आहेत, गेले 4 वर्ष ते फंड्स परत गेल्यामुळे पेमेंट सगळ्या देशामध्ये सर्वात जास्त होमिओपॅथिक डॉक्टर महाराष्ट्रात असून सर्वात कमी पेमेंट मात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आम्ही दिल्लीला गेलो होतो त्याच्याकरता, अनेक वेळा बोललो तर ते म्हणले आम्ही फंड पाठवतो, नाही यूज झाले तर आम्ही परत ते करू शकत नाही. तर सर याच्यात ना हा एक खूप बेसिक विषय आहे. आणि जसं आम्ही पुण्यातल्या डॉक्टरांची संख्या काढली सर, आम्ही पुणे जिल्ह्यातले आहोत, तर पुण्यामध्ये एकंदरीत MBBS डॉक्टर आहेत 12,000 डॉक्टर आहेत, आयुर्वेदिक डॉक्टर्स आहेत GP करणारे सर, आयुर्वेदिक डॉक्टर्स आहेत 8,000 डॉक्टर आहेत आणि होमिओपॅथिक डॉक्टर 6,000 डॉक्टर आहेत. एवढं पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये आज 50 लाखाची जी लोकसंख्या आहे त्याला खरोखरीच 10,000 आणि त्यातले अनेक जण MD झालेले. ते अजिबात GP म्हणजे साधा स्किन स्पेशालिस्टकडे जर मी गेलो आणि म्हणलं माझ्या पोटात दुखते तर तो म्हणतो तू गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्टकडे जा, मी बघत नाही. अशी परिस्थिती. आज जेवढे MBBSला ऍडमिशन होतात त्यातल्या 60% जागा, 31% जागा पोस्ट ग्रॅज्युएशनला आहे. एवढी कॉम्पिटिशन चालली की 100 पैकी 30 डॉक्टर हे MD होत आहेत, नाहीतर MS होत आहेत. 10% डॉक्टर गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये जात आहेत.
5-7% करत, म्हणजे एकंदरीत फक्त 100 पैकी भारतामध्ये 40% MBBS डॉक्टर हे जनरल प्रॅक्टिस करतात. त्यातले 20% जेव्हा पहिला पेशंट जातो तो जनरल प्रॅक्टिशनरकडे जातो. जनरल प्रॅक्टिशनरकडे गेल्यानंतर तो त्याला बेसिक गोष्ट सांगतो, त्याला ज्ञान आवश्यक आहे. आणि सर इतकं म्हणजे इतक्या ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये साधारण नर्सिंग स्टाफ असतो. ठराविक वर्षे त्यांनी नर्सिंग केल्यानंतर त्यांची परीक्षा घेतली जाते. प्रायमरी हेल्थ केअर म्हणजे प्राथमिक आरोग्य सुविधा देण्यापर्यंत त्यांना अधिकृतरित्या ॲलोपॅथिक प्रॅक्टिसची परवानगी आहे. कॅनडामध्ये आहे, घानामध्ये आहे, अनेक देशांमध्ये जगाच्या आहे. WHO साईनवरती आपल्याला जे फंड येतात त्याच्यावरती आपल्या देशांनी प्रायमरी हेल्थ केअर देण्याकरता आपल्या देशांनी हे केलं की हे फंड येतात हे आम्ही याच्याकरता वापरू. पण आपल्याकडे 3 बेसिक फॅकल्टी म्हणजे केंद्र सरकारने मान्य केल्या, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि MBBS. सर आम्हाला सगळी पुस्तकं, पूर्ण सगळी पुस्तकं ती आहेत. आम्हाला 60% स्टाफ MD आणि MS झालेले ॲलोपॅथिक लोकच असतात. फक्त ट्रीटमेंट वाईज फार्मॅकॉलॉजी त्यांची वेगळी. 100 मार्काचा विषय सोडला तर 900 मार्कांचा विषय सगळ्या तिन्ही फॅकल्टीला सारखा आहे. आणि असं असताना आता चायनामध्ये 1 लाख बेअरफूट डॉक्टर्स त्यांनी तयार केले. आरोग्य क्षेत्रात ते खूप पुढे गेले. आपल्या इथे जर हे इन्स्टिट्यूशनली ट्रेन 7.5 लाख डॉक्टर सध्या भारतामध्ये आहेत आयुर्वेदिक, होमिओपॅथिक. तर या ट्रेन डॉक्टरांना आपण नाही वापरून घ्यायचं तर, आणि आमचं असं म्हणणं नाही आम्हाला अगदी MD करा, MS करा, आम्हाला ऑपरेशन करायला परवानगी द्या. जर एखादा इमर्जन्सी केसमध्ये आला एखादा माणूस, तर आता माझं मंचर जवळ गाव आहे, आजही MCI मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने रिपोर्ट दिले. पहिला जो गोल्डन आवर असतो म्हणजे एखाद्याला जर सिव्हिअर इंजुरी झाली, हार्ट अटॅक आला, पॅरालिसिसचा अटॅक झाला, जर पहिल्या तासामध्ये प्रॉपर ट्रीटमेंट मिळाली नाही तर जे काही इम्पेअर होत आहेत ऑर्गन्स किंवा डेथ होत आहेत, तर 90% त्याच्यातल्या डेथ्स या पहिल्या गोल्डन आवरला ट्रीटमेंट मिळाली नाही म्हणून होत आहेत. मग असं असताना आम्ही जर त्यांना तिथं आम्हाला ट्रेन, आणि आम्हाला असं अजिबात म्हणायचं नाही की तुम्ही आम्हाला शिक्षण देऊ नका, शिक्षण द्या, त्याची तज्ज्ञ लोकांकडनं परीक्षा घ्या. शिक्षणच द्यायचं नाही, शिक्षणापासून वंचित करायचं, याला आमचा थोडासा आमच्यावर अन्याय होतो असं वाटतं आम्हाला. जर एखादा MBA करायचंय, BE झाल्यानंतर MBA करता येतं, BA झाल्यानंतर MBA करता येतं. एकदा तो MBA झाला की त्याला सगळे, तसं आम्हाला काही शिकायची इच्छा असेल म्हणजे जर आम्हाला चांगली सोय द्यायची. आणि काय झालंय ना सर की हल्ली पत्रकार जे कोणी तथाकथित हे सगळे समाज प्रबोधक म्हणतात, हे याचा ब्लॅकमेलिंग करायला हे वापरायला लागले. काही कारण नाही झालं की तू होमिओपॅथिक डॉक्टर आहे, तुला परवानगी नाही. आणि या गोष्टीमुळे ना परवानगी आहे का नाही सर, आता या क्षणाला कायदेशीर म्हणजे 2 अमेंडमेंट बनवून ठेवले, त्याला रायडर दिला. आता राज्य सरकारने सर राज्य फार्मॅकॉलॉजी विषय आला तरच, आणि आम्ही तो पास केला तरच आम्ही सर. आता काय झालंय, राज्य सरकारने आता अमेंडमेंट केले, म्हणजे ते नोटिफिकेशन काढलं तर कोर्ट ऑफ लॉ मध्ये चॅलेंज होऊ शकतं. म्हणून आता काय केलं, अमेंडमेंट केल्यात कायद्यामध्ये महाराष्ट्राच्या केल्यात, आणि त्याच्यामध्ये क्लिनिकल 1 वर्षाचा क्लिनिकल फार्मॅकॉलॉजीचा कोर्स या होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक होमिओपॅथिक डॉक्टरांना देण्यात यावा. MUHS तर्फे म्हणजे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स तर्फे तो घेण्यात यावा. आणि तो घेतल्यानंतर जे पास होतील त्यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे जाऊन द्यावे. सर आता त्या निर्णयाला आज 9 महिने झाले, तरी सुद्धा अजूनपर्यंत MUHSने आता हे शैक्षणिक वर्ष सुरू होईल. तर आमची एवढी अपेक्षा आहे सर, राज्य शासनाने याच्यावरती तातडीने एक मीटिंग घेऊन सगळ्या कॉलेजेस म्हणजे या सगळ्या कोर्स तर सुरू व्हायला पाहिजे ना. कोर्स बंद आहे नाही, कोर्स चालूच केला राज्य सरकारनं गेल्या वर्षी मान्यता दिली की हा कोर्स चालू करण्यात यावा, तशी कायद्यांमध्ये सुधारणा करून आणली. विधानसभेत 2 अमेंडमेंट पासही झाले, जून 2014 घेतले, सगळं झालं. पण पुढचा जो फॉलोअप करायचा आहे त्याचा, तो आपलं शासन करत नाहीये. सर आता काय झालंय, विद्यापीठाचं जे अकॅडमिक काउन्सिल आहे, विद्यापीठाचं मॅनेजमेंट काउन्सिल आहे, तिथेही याचं मान्यता झाली की हा कोर्स. याच्यामध्ये एक मराठी एक नोट मराठीमध्ये नोट करतो, ठीक आहे, ब्रीफ पॉईंट करा. राज्य सरकारशी तुम्ही नियोजित आवडींना भेटलेला आहात, पुढे काही पुढची सर आम्ही गेले 2 महिने त्यांच्या मागे लागलो की या संदर्भात एक मीटिंग तुम्ही अरेंज करा, कारण शेवटी तो त्यांचाच पूर्ण अधिकार. युनिव्हर्सिटी व्हाईस चान्सेलर जे आहेत ते म्हणतात की आम्हाला राज्य सरकारकडनं त्या पद्धतीमध्ये हे यायला पाहिजे. तुम्ही काम जसं डिटेल तुम्ही आता सांगितलं ना त्याप्रमाणे मराठी पूर्ण तयार करा. व्यवस्थितपणे जेवढं मांडलं तुम्ही त्याचा विषय, तोच विषय पूर्ण, आणि काय असेल लेटर द्या साहेबांकडे सगळे, आणि त्याची डॉक्युमेंट सुद्धा देतो. म्हणजे असं
इव्हन सर त्याला कोर्ट ऑफ लॉ मध्ये जे आयएमएने चॅलेंज केलं ते सुद्धा कोर्टाने फेटाळून लावलं. आणि जर तुम्ही म्हणजे बेसिक काय झालं ना सर की शिक्षणाशिवाय कोर्टाने काय सांगितलं की शिक्षणाशिवाय तुम्हाला परवानगी देणं हे चुकीचं आहे, पण शिक्षणच देऊ नका हे चुकीचं नाही. मग शिक्षण द्या, परीक्षा घ्या आणि त्या बेसिसवरती महाराष्ट्र काय झालंय सर आता हेल्थच्या बाबतीमध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे, पण त्यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाला डिरेक्ट केलं. आरोग्य विज्ञान विद्यापीठाने त्यांच्या प्रोसिजर पूर्ण केल्या. पण एक ज्याला राजकीय इच्छाशक्ती म्हणतात ना सर की एक मंत्री महोदयांनी याच्यात नाही बाबा हे काही करून आपल्याला एक ऐकून. आणि सर म्हणजे आनंदाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये हे पहिल्यांदा हा आयडिया अख्ख्या देशाचं लक्ष आता महाराष्ट्राला लागलं. जर हे सुरू झालं तर अनेक देशामधले लोक अनेक राज्य करायला तयार आहेत आता. आणि सर भारतात पहिल्यांदा होणार असं नाहीये, बाकीच्या देशांमध्ये पण सर त्याच्या हिशोबाने सर ॲलोपॅथी हा विषय एका विशिष्ट वर्गाचा मक्तेदारी जी आहे ना फक्त भारतातच आहे सर. म्हणजे आजपर्यंत जर आपण संपूर्ण जगात जर पाहिलं तर चायना, क्युबा, इंडोनेशिया, जे ब्रिक कंट्रीज आणि जगातील जे काही 58 कंट्रीज आहेत ज्या कंट्रीजची आज चांगली अवस्था आहे हेल्थमध्ये, ते जेव्हा आपण 17 वर्षामध्ये याच लेवलला होते. पण चायनामध्ये त्या लोकांनी आम्ही तर डॉक्टर्स आहोत, होमिओपॅथिक डॉक्टर्स आहोत, पण चायनामध्ये तर चायनामध्ये तर त्या लोकांनी डायरेक्ट 1 लाख लोक फूड डॉक्टर्स म्हणून त्यांनी काय केलं प्रायमरी. आणि सर जे सर म्हणले ते योग्य म्हणजे कसं माहितीये का, झोला छाप डॉक्टर ज्यांना म्हणतो ना आपण, एमपी मध्ये बघा कायदा काढला होता मध्यंतरात की 10वी नंतर 3 वर्ष त्यांनी शिकायचे डॉक्टर. सर आता आणि आता केंद्र सरकारचं सर म्हणजे थोडं केंद्र सरकारशी संबंधित छत्तीसगडमध्ये पण काय झालंय सर जे आहे इंडियन मेडिकल असोसिएशन आणि सर काय झालंय केंद्र सरकार सर हे काही वेगळं नाही आपल्या आयडिओलॉजीशी. पंडित मदन मोहन मालवीय यांनी सगळ्यात पहिलं कॉलेज 1878 मध्ये सुरू केलं होतं आणि त्यामध्ये मिश्रपॅथी सुरू केली होती त्यांनी त्यावेळेस. त्यामुळे ते एकाच वेळी आयुर्वेद, होमिओपॅथी सर. आणि आजपर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंटचे कमीत कमी 10 कमिट्या नेमल्या आणि त्यांनी असं सांगितलं की भारतासारख्या खंडप्राय आणि विशाल देशामध्ये ठराविक पॅथीच्या पेक्षा इंटिग्रेटेड प्रॅक्टिसला परमिशन दिली पाहिजे. ते घडेल की जर उद्या ॲलोपॅथीला वाटलं सर. आणि कसं आहे ना की डॉक्टरला सगळ्या गोष्टीचं ज्ञान पाहिजे की समजा माझ्याकडे एखादा पेशंट आला फॉर एक्झाम्पल मुळव्याध किंवा स्टोन्स येतात, किडनी स्टोन आहे, किडनी स्टोनला ॲलोपॅथीमध्ये ऑपरेशन केलं तरी 10 वेळा ऑपरेशन करावे लागतं. पण जर होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिक. हॅलो विनोदजी, हॅलो, मी खासदार अमर साबळे बोलतोय पुण्यावरून. हॅलो, हा माझं नाव लिहून ठेवा तुमच्या डायरीला. खासदार अमर साबळे पुण्यातून. हो बोलायचं. येस येस हो. बोलतो मी त्यांच्याशी. आणि सर काय झालंय ना की जे मला आता हे सांगा तुम्ही याच्यावर खूप चांगलं डिस्कशन सगळे डिटेल्स मध्ये सांगू शकता. फक्त 3 पॉईंट सांगा की तुम्हाला होमिओपॅथी हवंय आणि अधिकृत मान्यता का देण्यात आली नाही, नाकारण्यात काय? हा सर आता मी त्याच्या सांगतो. इंडियन म्हणजे जे एमबीबीएस डॉक्टरांचे असोसिएशन आहे त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो एमबीबी म्हणजे ॲलो फार्मा 3 पॅथीज आहे. एक म्हणजे मॉडर्न फार्मॅकॉलॉजी दॅट इज बिलॉंग्स टू एमबीबीएस डॉक्टर, आयुर्वेदिक फार्मॅकॉलॉजी टू आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक टू होमिओपॅथिक. त्यांचं असं म्हणणं आहे की एमबीबीएस लोकांनीच फक्त ही पॅथी शिकावी आणि त्यांनीच ती द्यावी. तुम्ही तुमची पॅथी शिका, तुम्ही या पॅथीमध्ये हे करू नका, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक. आता आपल्याला मान्यता मिळाली पाहिजे. त्याच्यासाठीचे आपले मुद्दे कोणते? आता काय झालंय राज्य सरकारने एक असा फार्मॅकॉलॉजीचं ट्रेनिंग देऊन त्यांची परीक्षा घेऊन जे पास होतील त्यांना त्यांच्या रजिस्टरमध्ये टाकायचं एमबीबीएस डॉक्टरांच्या आणि करायचा असा कायदा पास झाला केलेला. आता तो कोर्स सुरू होण्याकरता म्हणून आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे ते गेलंच. आरोग्य विज्ञान विद्यापीठांनी त्याच्या प्रोसिजर पूर्ण केलेल्या आहेत. आता त्यांचं असं म्हणणं आहे की वैद्यकीय शिक्षण खात्याचे जे मंत्री आहेत त्यांनी याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन त्याच्यामध्ये आम्हाला डिरेक्शन द्यावेत आणि याला गिअरअप करावं. तर 16 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत सर. तर वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचं त्यांना जर फक्त ऑर्डर सोडली की तुम्ही हे घ्या, कारण
प्रायव्हेट कॉलेज नाही घेणार हा कोर्स, पण गव्हर्नमेंटच्या कॉलेजवर तर आपण जबरदस्ती करू शकतो ना. हा विधिमंडळात पास झालेला निर्णय आहे. त्यामुळे आता त्याच्यात आणि त्याला जे कोर्टात सरकारच्या विरुद्ध अपील केलं होतं म्हणजे IMA ते फेटाळलं कोर्टाने. सेंटरमध्ये सर तुम्ही अजून मदत करू शकता सर. जो काही 1959 सालचा MCI ऍक्ट आहे सर, त्या ऍक्ट मधला RMPच्या डेफिनेशन मधला सर एक वर्ड आहे एक्सक्लुडिंग होमिओपॅथी. म्हणजे ऍलोपॅथी कोण कोण करू शकते या संबंधी एक लॉ आहे. काय झालं मी 1-2 मिनिटात सांगतो सर की ऍलोपॅथिक प्रॅक्टिस कुणी करायची, तर ऍलोपॅथिक प्रॅक्टिस जो रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर आहे त्यांनीच करावं असं कायद्यात सांगितलं. मग रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर कुणी व्हायचं, 1940 साली कायदा झाला. त्याच्यामध्ये त्यांनी 3 लोकांना MBBS प्रॅक्टिस करता म्हणजे ऍलोपॅथिक प्रॅक्टिस करता येईल म्हणून सांगितलं. पहिलं सांगितलं की जे MBBS डॉक्टर दिल्लीच्या काउन्सिलमधनं, त्यांचं मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, त्यांना पूर्ण देशामध्ये प्रॅक्टिस करता येईल. जे राज्य काउन्सिल म्हणजे आपलं महाराष्ट्र मेडिकल, त्यांना त्या राज्यात प्रॅक्टिस करता येईल. आणि सर त्या काळी एवढे कमी MBBS डॉक्टर होते म्हणून त्यांनी खूप चांगली त्याच्यामध्ये कायद्यात वाट ठेवली की जे डॉक्टर MBBS नाहीत पण त्यांना ऍलोपॅथिक करायचं असेल तर राज्य सरकारला एक अधिकार दिला सर विषय की राज्य सरकारला ज्या लोकांना वाटतं त्यांना ते MBBS प्रॅक्टिसला परवानगी दिली, ते शिक्षण द्या म्हणून सुद्धा सांगितलं नाही. त्या कायद्याच्या अंतर्गत महाराष्ट्रातल्या BMS डॉक्टरांना परमिशन दिली. दुर्दैवाने काय झालं सर की 1972 साली आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कुणी मागणी न करता या जो राज्य सरकारला विशेष अधिकार दिलाय त्याच्यामधून होमिओपॅथिक डॉक्टरांना म्हणजे त्याच्यात एक अमेंडमेंट केली कुणी एक्सक्लुडिंग सेंट्रल गव्हर्नमेंट की एक्सक्लुडिंग होमिओपॅथ्स म्हणजे होमिओपॅथ सोडून तुम्हाला कुणालाही प्रॅक्टिस करायला परवानगी. सर इव्हन पूर्वीचा जो GFM वगैरे 1 वर्षाचे सर BMS वगैरे 1 वर्षाचे फक्त कोर्स होते म्हणजे BMSच्या अगोदरचे, त्याही लोकांना ऍलोपॅथिक परमिशन आहे. आम्ही आज 5.5 वर्ष शिकतो आणि सर फक्त 100 मार्काचा विषय वेगळा, बाकी 900 मार्काचे विषय, शिक्षक, पुस्तकं सगळं तिन्ही पॅथचं सारखं. आणि सर सुदैवाने आपल्या देशामध्ये अख्ख्या जगामध्ये एवढे इन्स्टिट्यूशनली ट्रॅडिशनल पॅथीमध्ये ट्रेन डॉक्टर फक्त भारतामध्ये, बाकी जगामध्ये कुठे नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे सर, आम्हाला MBBS डॉक्टरांच्या इक्विव्हॅलंट देऊ नका परवानगी, आम्हाला फक्त प्रायमरी हेल्थ केअर पर्यंत परवानगी द्या. प्रायमरी हेल्थ केअर म्हणजे माणूस आला त्याचं जर हार्ट अटॅक जर 10 मिनिटं महत्वाची असतात आणि त्याच्याकरता सर केंद्र सरकार सुद्धा खूप मोठे धोरणात्मक निर्णय याच्यामध्ये घेऊ शकतं. आणि सर आज सुदैवाने भाजप शिवसेनेचं युतीचं शासन आहे. हा निर्णय पूर्वी घेतला त्यावेळेला आम्हाला तावडे साहेबांच्या इनिशिएटिव्हमुळे सर हे झालंय आतापर्यंत, त्यांच्या इनिशिएटिव्ह खूप झालंय सर. पण सर आम्हाला एक थोडीशी खंत आता अशी वाटते की ज्या प्रमाणात तावडे साहेबांनी नंतर त्याच्यामध्ये अगदी नाही मी हे ते असंही म्हणले होते की मला मुख्यमंत्रीपद मिळालं तर ते नको पण मी वैद्यकीय शिक्षण मंत्री. आमचं जर आम्ही मुंबईमध्ये जवळजवळ 25,000 डॉक्टरांचं उपोषण हे केलं, नागपूरमध्ये 25,000 डॉक्टरांचा आमच्या खूप मोठा मोर्चा झाला. आणि असं काही नाही की आम्हाला शिक्षणाशिवाय काहीच नव्हतं. आम्हाला शिक्षण आपल्याला भेट ठरवायची ना. आणि